चला मंडळी, आज एक नवीन रेसिपी तुम्हाला दाखवते मी। तर झणझणीत चटकदार वाटणाचे मसाल्यातले काप। तर वांग्याचे काप बनवतोय आपण, मसाल्यातले झणझणीत असे वांग्याचे काप बनवतोय। तर त्याचीच ही फुल रेसिपी मी तुम्हाला शॉर्टमधनं दाखवत आहे। तर खूप झटपट टेस्टी आणि इझी रेसिपी आहे। कामावरच्या मॅडमना खूप आवडली म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते। मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात चांगल्या 10-12 मी लसणाच्या पाकळ्या सोलून टाकल्या। त्यानंतर लाल मिरची भिजवली होती, 3-4 मिरच्या भिजवलेल्या। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या मिरच्या भिजवा पाण्यात आणि ते देखील मिक्सरच्या भांड्यात टाकायचं। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा धणे आहेत, अख्खे धणे, ते पण मी टाकलेले आहेत। त्यानंतर थोडीशी काळी मिरीची पावडर टाकते। मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता। त्यानंतर मॅगी मसाल्याचं पॅकेट हे पूर्ण नव्हतं, थोडासा मॅगी मसाला त्याच्यातला वापरला होता, तो देखील मी याच्यामध्ये टाकला। त्यानंतर ना आमचूर पावडर टाकली। कामावर गेली ना की सुट्टीचा दिवस असेल की मुकेश भैया असे बडबड करत राहतात। त्यानंतर जिरा पावडर टाकली आणि आता हे आपण वाटण करणार आहोत। वाटण रेडी झाले। आता हे वाटण आपण वांग्याला लावणार आहेत आणि मस्त असे वांगे आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही हे तव्यावर पण करू शकता किंवा एअर फ्रायरमध्ये पण करू शकता। मी हे तव्यावर केलेले आहेत, पण नेक्स्ट टाईम मॅडम म्हटले आपण एअर फ्रायरमध्ये करूया, आणखीन छान होतील। तर आज सुट्टीचा दिवस होता, नाही तर रोज सकाळी मी 6 वाजता कामावर आल्यावर मुकेश भैया तर झोपेतच असतात, त्यामुळे बोलायचा संबंध येत नाही। कारण की आमची घाई गडबड असते कामाची, माझी घाई गडबड असते टिफिन बनवून पॅक करायची आणि मुकेश भैयाची घाई गडबड असते सरांना रेडी करायची। आता सरांना रेडी काय करायचं ते काय ते त्यांचं काम असतं, म्हणजे कपडे काढून दे, बुटं काढून दे, सॉक्स काढून दे, हे सगळं काम मुकेश भैयाचं असतं, त्यामुळे आम्हाला बोलायला मिळत नाही। तर आज आहे सुट्टीचा दिवस, त्यामुळे आम्ही गप्पा मारत मारत काम करतोय। इकडचं काय झालं, तिकडचं काय झालं, तेवढ्यात मॅडम आला। मॅडमनी मला न्यूज सांगितली की काल बनवलेली डिश सरांना आणि मॅडमना खूप आवडली। ते ऐकून मला खूप छान वाटलं। असे ऐकून आपल्याला छान वाटतं ना की आपण बनवलेली एखादी गोष्ट किंवा रेसिपी कामावरच्या मॅडमला आवडली, म्हणजे आपण केलेली मेहनत सफल झाली असं आपल्याला वाटतं। तर हे वांगे अशा प्रकारे कापून घेतले आणि त्याला चिरा मारल्या। आपण आंबा कापल्यावर आंब्याला कशा चिरा मारतो ना, तशा चौकोनी चौकोनी अशा चिरा मारल्या। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण केलेलं त्यात मीठ टाकलं आणि हे सगळं वाटण आपण वांग्याला मस्त असं दोन्ही बाजूनी लावून घेणार आहोत। आणि ते वांगी आपण तव्यावर थोडंसं तेल टाकून नॉनस्टिक तव्याचा किंवा नॉनस्टिक पॅनचाच वापर करा। इकडे मी आधी तव्याचा वापर केला तर त्याच्यात चिटकायला लागलं, मग नंतर मी पॅनमध्ये हे असे मस्त भाजून घेतले थोडा थोडा तेलामध्ये। खूप टेस्टी, झटपट आणि खमंग अशी ही रेसिपी झालेली। तुम्ही वांग्याचे काप असे बनवता का, मला कमेंट करून सांगा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, मला खूप खूप सपोर्ट करा। चला बाय।